राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामात अनेक आयाम, अनेक गतिविधींची जोड आता दिली गेली. आपले प्रमुख पाहुण्यांचं आगमन होत आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या जागेवर उभे राहून त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर ध्वजारोहण आणि प्रार्थना होईल. त्यानंतरच आपण बसणार आहोत. संघ तक्ष स्वागत प्रणाम. 1 2 3. आपल्या प्रमुख पाहुण्यांना घोषाद्वारा स्वागत दिला जातो. संघ तक्ष ध्वज प्रणाम. 1 2 3. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे. त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्. महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे. पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते. प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता. इमे सादरं त्वां नमामोऽयम्. त्वदीयाय कार्याय बद्धाकटीयम्.
जगत्पूर्तये अजयाञ्च विश्वस्य देहीश शक्तिम् सुशीलं जगत्येन नम्रं भवेत् श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गम् स्वयं स्वीकृतं न सुगङ्कारे समुत्कर्षनिःश्रेयसस्यैकमुग्रम् परं साधनं नाम वीरव्रतम् तदन्तस्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा उदन्तप्रजागर्तु तीव्रानिशम् विजेत्री जनः संहता विधायास्य धर्मस्य संरक्षणम् परं वैभवं नेतुमे तत्स्वराश्रम् समर्था भवत्वा शिषा ते भृशम् भारत माता की जय। ध्वज प्रणाम 1 2 3 स्कंद उपस्थित नागरिक आणि माता भगिनींना विनंती आहे प्रत्युत्प्रजम केरळः प्रथम ध्वजाला मानव देण्याचा 17 पावलं पुढे ध्वज जाणे. प्रणाम 1 2 3 पूजा दंड स्वस्थ शारीरिक प्रात्यक्षिकांचा आरंभ याद्वारे आता होत आहे. परम वैभवी भारत होगा
हे आता झालेलं प्रत्यक्ष प्रदक्षिणां संचलश्चक्री स्तंभ चतुर्व्यः गणशः दक्षिणतः चतुर्व्यः. आता झालेलं प्रत्यक्ष हे सांघिक गीताचं होतं. गण एक वामभ्रम रथ. आता ध्वजाला प्रदक्षिणा घालण्याचा आता आपल्याला सादर होतं. सर्वात हिंदू समाजात आपल्या ध्वजाला विशिष्ट मानलेलं आहे. भारतामध्ये प्राचीन भारतामध्ये आपल्या बौद्ध भिक्षूंनी ही कला जपान चीन सगळ्या प्रदेशामध्ये देशामध्ये नेली. तिथं त्याचा विकासही झाला. आता बंदिरो कराटे अशा वेगवेगळ्या कलांमध्ये संशय करतो. हातात काही शस्त्र न घेता शत्रूला परास्त करायचो हे करायची ही एक मोठी कला. गतिमान हालचाली युद्धामध्ये अपेक्षित असतात. संप्रेरणार्थ संकल्पः त्वराच सहजक क्रिया वज्राघात चमत्कारो निर्देशक क्रिया होता. 6 कलांनी सुशोभित झालेली ही स्वसंरक्षण कला हे रोग घेतले जातात. वेगवेगळ्या मोहऱ्यावर दिशांना मार देणं, त्याचबरोबर रोध घेणं, स्वतःच्या शरीराचं संरक्षण करणं, शत्रूच्या रेंजमध्ये न जाता यामध्ये आता एक विरुद्ध एक द्वंद्व सुरू झाला. एक विरुद्ध एक शत्रूला मारून त्याचबरोबर स्वतःचा बचाव करणं. आता एक विरुद्ध अनेक
जरासंध यांनी या कलेचा विकास केला, त्याचा उपयोग केला. बाल, कृष्ण आणि बलराम यांनी चाणूर मुष्टिकाला याच कलेच्या आधाराने परास्त केले होते. दंडयुद्धाचं प्रात्यक्षिक आता आपल्यासमोर सादर होत आहे. संघामध्ये दंडाला अनन्यसाधारण महत्व आहे. संघाच्या गणवेशाचा दंड हा भाग आहे. दिसायला साधी काठी, पण वेळ प्रसंगी स्वतःचा बचाव आणि शत्रूचा पाडाव करणार हे शस्त्र. डोक्यावर कणपटीत प्रहार मारले जात आहे आणि ते अडवले जात आहे. कोष्ठ कमरेवर, जंघास्त्री जंघेवर, पायावर. एक विरुद्ध एक अस्थिर द्वंद्व. मुक्त लढाई. कोणताही मार कधीही मारायचा आणि आपण लढवायचा. त्याला नियम नाही. प्रत्येक हिंदूच्या घरी आवर्जून ठेवावं असं हे शस्त्र, दंड. या दंडाच्या पहिल्या प्रकाराने, स्वागता प्रकाराने आपल्या सगळ्याचं स्वागत स्वयंसेवकांनी केलेलं आहे. विविध मोहऱ्यावर म्हणजे दिशांना फिरत, पदविन्यास करत स्वयंसेवक दंड फिरवित आहे. हिंदू सजग, चौकस, चतुरस्त्र, भावा हे या क्रमिकेतून चारही दिशांना फिरून स्वयंसेवकांना, हिंदू समाजाला सांगितले जाते. कधी शस्त्र लढत नाही, शस्त्राच्या मागे असलेले हातही लढत नाही. त्याच्या मागे असलेलं मन खंबीर, गंभीर, देशप्रेमाने भरलेलं मन हेच लढत असतं. दंडाच्या द्वारे अशी मन शाखेमध्ये, संघामध्ये घडवली जातात. कालगतीहून बलवत्तरही पौरुषशाली मने, याच मनांच्या अमित बलावर लाख झुंजवू रणे. योगासनाचे प्रात्यक्षिक आता आपल्यासमोर सादर करीत आहे.
वाचा शिरसा दृष्ट्या मनसा वचसा तथा पदाभ्याम जानुभ्याम कराभ्याम प्रणवोष्टांग उच्यते. आपली 8 अंग जमिनीला टेकवत त्या सूर्यनारायणाला प्रभात काळी नमस्कार करायचा. त्याचा पुढला भाग म्हणजे अष्टांग योग. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशा 8 अंगांनी योगाला महर्षी पतंजलींनी बांधले, सुशोभित केले. आज जगातील सगळ्या देशांनी हा योग आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून मानलाय, त्याचा अंगीकार केलाय. भारताने जगाला दिलेली या आधुनिक काळातील ही सर्वांग सुंदर देणगी पहिल्यांदा जेव्हा जागतिक योग दिन झाला तेव्हा जवळजवळ बहुतेक देशांनी अत्यंत आनंदाने त्याचा स्वीकार केला. पदविन्यासाचं पायांच्या हालचालींचं प्रात्यक्षिक आता आपल्या समोर सादर होतं. माणसाचा तोल बॅलन्स पायावर अवलंबून असतो. कोणतीही कला मग ते निरुद्ध असो, दंडयुद्ध असो, दंड, योगासन, योगचाप, पाय हा त्याचा प्राथमिक भाग. वेगवेगळ्या मोहऱ्यावर दिशा न बदलता, नजर न बदलता, आपली भेदक नजर न बदलता वळणं, फिरणं यामधून केलं जातं. उडी मारून समोर जाणं, उडी मारून मागं जाणं, हे एकदा जमलं की मग हातामध्ये शस्त्र कधी आपण पकडू शकतो. योग जपाचं प्रात्यक्षिक आपल्या महाराष्ट्राच्या लाडकं प्रात्यक्षिक आता आपल्या समोर सादर केलं जातं. महाराष्ट्रीय लोकजीवनाचं हे एक अत्यंत सुंदर, ज्यामध्ये आपण वेडे होतो, कुठे होतो, आपली नाळ आपल्याही न कळत त्या संस्कृतीची जोडली जाते. म्हणून योगा हा संघ शिक्षा वर्गामध्ये आवर्जून शिकवला जातो. फळफळले जिम धनजन झांजा, खेळ रंगला शूरवीरांचा, गुलाल फासून धुंद बनवली, लेझिम चाले ताल धरवली, देखतात तराड धुम, देखतात तराड विरदाय धुम, ढोल वाजतो स्वस्ती गतीचं आपल्या संस्कृतीचं प्रतीक या लेझीमधून आपल्या पुढे सादर केलं गेलं. अनित्य सनातन संस्कृतीचं
त्यांचं प्रत्यक्ष आता आपल्यासमोर सादर होत आहे. स्वयंसेवकांनी ओम आपल्यासमोर सादर होत आहे. माणूस तालाचा नादाचा पुरा असतो. त्या नादामध्ये लेझिम करता करता व्यायाम कधी होतो काही कळत नाही. म्हणून लेझिमचा पुन्हा एकदा अंतर्भाव आपल्या अभ्यासक्रमामध्ये परत एकदा केला गेला आहे. आपल्या गणेशोत्सवातून विविध कार्यक्रमातून ही लेझिम आपण करतो. त्याला तालविन्यास म्हणतात. 8 आवाजामध्ये 8 स्थितीमध्ये ही लेझिम वाजवली जाते आणि नाचता नाचता माणूस धुंद होऊन जातो. आता घोषाचं प्रात्यक्षिक आपल्यासमोर सादर केलं जाईल. हिंदू समाजाला अभिमान वाटावा असा हा घोष महाभारतीय युद्धामध्ये पांचजन्य शंख फुंकून भगवान श्रीकृष्णांनी त्याचा शुभारंभ केला. आपल्या या कोकण प्रांतातील गोव्यातील शंखवाड या गावी हा पांचजन्य शंख श्रीकृष्णांना दिला गेला. यामधून महाभारतीय युद्ध, युगप्रवर्तक युद्ध याचा प्रारंभ केला गेला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या घोषाचा उपयोग संचलनामध्ये विविध कार्यक्रमामध्ये केला. सुरुवातीला शक्तीवर काही रचना, काही रचना वाजवल्या जात होत्या. कालांतराने भारतीय रागजारीवर आधारित रचना संघाच्या घोषामध्ये वाजवल्या गेल्या आणि आता हल्लीच्या काही वर्षात या घोषाचं संपूर्ण भारतीकरण करण्यात आलं. आणि आता आपल्याही लक्षात येईल की लष्करामध्ये हळूहळू त्याचा समावेश होत आहे आणि लष्करातही रचना त्यांचे भारतीकरण हळूहळू होत आहे. वेगवेगळ्या रचना संघ शिक्षा वर्गातील कठीण व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून विविध वाद्य शिकणं, त्याचा सराव करणं आणि त्याचं सादरीकरण आपल्या सर्वांसमोर या स्वयंसेवकांनी केलेलं आहे.
हा गोष्टी पंचांगाने पाळतो. आपण सगळे बरोबर चालूया, समान बोलूया, त्यामधून ती परमेश्वराची आराधना होईल. त्यातून आपल्या आत्म्याची दीप दिगंतरा जाईल. सामूहिक समता प्रयोग करू. सांघिक समतेच्या प्रात्यक्षिकानंतर आता व्यायाम योगांचं प्रात्यक्षिक. आणि की नाही दक्ष योग स्त्री 1 2 संघाला समाजाला शिस्त योग प्रकार 1 से 4 बांधला जातो. ठेक्यावर शारीरिक हालचाली केल्या आहेत. हा दंड व्यायाम. प्रात्यक्षिकांचं समापन आता इथे होत आहे. आता
पुढील कार्यक्रम. मी आमच्या वर्गाचे कार्यवाह श्रीयुत विवेकजी सावंत यांना विनंती करतो की त्यांनी या प्रकट समारोप कार्यक्रमाचं प्रास्ताविक, आपले प्रमुख पाहुणे यांचा परिचय आणि त्याचबरोबर आपल्या पद्धतीनुसार या कार्यक्रमाचा रणनिर्देश त्यांनी करावा आणि त्याचबरोबर आपला अहवाल, या वर्गाबद्दलचं वृत्त त्यांनी सांगावं अशी विनंती मी त्यांना करतो आहे. विवेकजी सावंत. नमस्कार. कोकण प्रांत प्रथम वर्ष संघशिक्षा वर्ग. कोकण प्रांत म्हणजे कोकण किनारपट्टीला लागलेले जे 5 जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे कोकण किनारपट्टीला लागलेले 5 जिल्हे आणि मुंबई शहर आणि गोवा पूर्ण राज्य, या सगळ्या भौगोलिक जो प्रदेश आहे त्याला मिळून आपण कोकण प्रांत असं म्हणतो. आणि त्या कोकण प्रांताचा इथे हा प्रथम वर्ष संघशिक्षा वर्ग संपन्न होत आहे. गेले 21 दिवस आपण या ठिकाणी साधना करतो आहे. 8 मेला या वर्गाची सुरुवात झाली आणि आज आपण प्रकट समारोपाच्या कार्यक्रमात सगळेजण एकत्र आलेलो आहोत. सुरुवातीला आपल्या मंचावर जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा परिचय करून देतो. आपल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जे लाभलेले आहेत त्यांचा परिचय आहे. आपण हा श्री अपूर्वजी गुप्ता, आदित्य बिर्ला चॅरिटेबल ट्रस्ट ते ट्रस्टी आहेत आणि या ट्रस्टतर्फे अनेक कॉलेज आणि स्कूल चालवले जातात आणि त्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम अपूर्वजी करतात. आदित्य बिर्ला ग्रुपचे ग्रासिम इंडस्ट्री याचे प्रमुख सल्लागार म्हणून त्यांच्याकडे काम आहे. त्याचप्रमाणे आत्मन अकॅडमी ठाणे याचे ते संस्थापक सदस्य आहेत. त्याचबरोबर गायत्री परिवार जो आहे त्या गायत्री परिवाराचे कॉर्पोरेट विभागाचे प्रमुख कार्यकर्ते म्हणून ते काम बघतात. मी आपल्या वर्गाधिकारी मान्य श्री राजेंद्रजी भोबे यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्प आणि भेटवस्तू देऊन स्वागत करावं. त्याचप्रमाणे आपल्या वर्गाचे वर्गाधिकारी म्हणून माननीय श्री राजेंद्रजी भोबे, त्यांचा निवास गोवा येथे असतो. त्यांचा व्यवसाय CA आहे, ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यानंतर गोवा विभाग माननीय संघचालक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे आणि आपल्या वर्गात ते माननीय वर्गाधिकारी म्हणून काम बघत आहेत गेले 21 दिवस. त्यांच्या शेजारी माननीय श्री अरविंद श्रीधर जोशी, निवास ठाणे येथे आहे, व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि ठाणे जिल्हा मान्य संघचालक अशी त्यांच्याकडे जबाबदारी आहे. त्याचबरोबर सर्वात शेवटी आपले प्रमुख वक्ते माननीय श्री अभिजित अरविंद गोखले, निवास मुंबई येथे आहे, शिक्षण BA पर्यंत झालेलं आहे, संघदृष्ट्या तृतीयवर्ष शिक्षित आहेत आणि कोकण प्रांतात ते अनेक वर्ष काम करतात. 1995 पासून ते प्रचारक आहेत आणि कोकण प्रांतात प्रांत प्रचारक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. त्यांनी आणि वर्तमानमध्ये त्यांच्याकडे संस्कार भारती, अखिल भारतीय संघटन मंत्री अशी जबाबदारी आहे. मान्यवरांचा परिचय झाल्यावरती आपण अतिथींचं स्वागत केलं आहे. त्याचप्रमाणे इथे आपल्या कार्यक्रमात विशेष निमंत्रित असे अनेक अतिथी आलेले आहेत, त्यांचं मी इथे स्वागत करतो. त्याचप्रमाणे जे मातृशक्ती माता भगिनी इथे आलेल्या आहेत, त्याचप्रमाणे जे नागरिक आहेत, सज्जनशक्ती आहे इथे जमा झालेली आहे, त्या सर्वांचं मी इथे मंचावरनं स्वागत करतो. आपल्या वर्गाचा समारोप चालू आहे. ह्या कोकण प्रांतामध्ये संघदृष्ट्या एकूण 9 विभाग येतात व त्याच्यामध्ये 27 जिल्हे येतात. प्रथम वर्षाचा हा वर्ग 8 मे पासून सुरू झाला आणि उद्या 21 दिवसांनी म्हणजे 29 मेला सकाळी संपणार आहे. या वर्गात येण्यासाठी विशेष पात्रता व अटी निश्चित केल्या होत्या.
यात येणारा कार्यकर्ता हा प्राथमिक वर्ग शिक्षित असला पाहिजे आणि शाखा, नगर किंवा तालुका स्तराची जबाबदारी घेऊन किमान 1 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ सक्रिय कार्यकर्ता असला पाहिजे. त्यामुळे या वर्गात आलेले हे कार्यकर्ते आहेत ते जिल्हा स्तरावरून किंवा जिल्ह्यातून निवड करून इथे आलेले आहेत. त्याचबरोबर त्यांना संघाच्या प्राथमिक शिक्षा वर्गाचा शारीरिक आणि बौद्धिक अभ्यासक्रम पूर्ण करून यावं लागतं. हे सगळे शिक्षार्थी स्वतःची नोंदणी स्वतः करून, वैद्यकीय दाखला घेऊन, स्वतःचं शुल्क स्वतः भरून आणि वर्गात येण्यापूर्वी आपला गणवे स्वतः पूर्ण करून इथे पोचलेले आहेत. हे नोकरी व्यवसायातून पूर्णवेळ 21 दिवसांची सुट्टी काढून इथे पोचलेले आहेत. पूर्णवेळ याच्याकरता म्हटलं कारण इथे या वर्गाच्या कालावधीमध्ये इथे त्यांना कुठल्याही प्रकारचे मोबाईल किंवा लॅपटॉप या प्रकारचे गॅजेट वापरण्याची अनुमती नाही आहे. त्यामुळे आपले मोबाईल आणि त्यांनी मोबाईल लॅपटॉप या सगळे प्रकारचे गॅजेट त्यांनी 8 तारखेला कार्यालयात कोशात जमा केलेले आहेत. या वर्गात 15 ते 40 या वयोगटातील शिक्षार्थी आहेत आणि मोबाईलशिवाय त्यांना 21 दिवस राहण्याचा सुंदर आणि विलक्षण अनुभव त्यांनी या वर्गात राहून घेतला आहे. शिक्षार्थ्यांशी गप्पा मारताना असं लक्षात आलं की सुरुवातीचे 2-3 दिवस मोबाईलशिवाय त्यांना बेचैन वाटत असे. नंतर मात्र हा अनुभव खूप मजेदार होता आणि दिवसभर काही ना काही कार्यक्रमात व्यस्त राहणं आणि 2 सत्रांच्या मधल्या वेळामध्ये एवढे मित्र, शिक्षक, प्रबंधक यांच्याबरोबर मैत्री करणं, गप्पा मारणं आणि या सगळ्या कामामध्ये त्या मोबाईलची त्यांना कधी आठवण झालीच नाही असं लक्षात आलं. या वर्गात एकूण 143 शिक्षार्थी आहेत आणि त्यातील 138 जणांनी वर्ग पूर्णपणे यशस्वी केलेला आहे. आलेले शिक्षार्थी हे 9 जिल्ह्यातून 9 विभागातून पूर्णपणे आलेले आहेत आणि त्यातील 27 पैकी 26 जिल्ह्यातून हे वर्गाला आलेले आहेत. हा वर्ग 15 ते 40 या वयोगटासाठी होता. त्यात एकूण विद्यार्थी 83 तर व्यावसायिक 51 शिक्षार्थी आहेत. प्रचारक, विस्तारक असे मिळून 9 शिक्षार्थी आहेत. यात बाल विद्यार्थी, तरुण विद्यार्थी, तरुण व्यावसायिक अशा मिळून 143 शाखा किंवा साप्ताहिक मिलनातून हे कार्यकर्ते आलेले आहेत. विद्यार्थ्यांपैकी 11वी-12वीचे शिक्षण घेणारे 49 विद्यार्थी आहेत. तसेच पदवी व पदविका याचे शिक्षण घेणारे एकूण 25 तर पदव्युत्तर शिक्षण घेणारे एकूण 25 जण आहेत. या शिक्षार्थ्यांमध्ये खाजगी नोकरी करणारे 22 जण तर सरकारी नोकरी करणारे 8 जण आहेत. स्वतःचा व्यवसाय करणारे एकूण 19 जण आहेत तर शेती करणारे 2 जण आहेत. तसेच या वर्गात 4 CA, 1 वकील व 1 प्राध्यापक पण आहे आणि रोजंदारीवरती काम करणारा 1 जण या वर्गामध्ये आलेला आहे. या वर्गात सकाळी 4:30ला प्रबोधन होतं आणि रात्री 10:30ला दीप निर्माण होतो आणि या मधल्या पूर्ण दिवसभराच्या कालावधीमध्ये व्यस्त जीवनाचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे. त्यात सकाळी 2 तास शारीरिक कार्यक्रम, संध्याकाळी 1.5 तास कवायत आणि मधल्या वेळामध्ये चर्चा, संवाद, बौद्धिक वर्ग अशा प्रकारचे बौद्धिक कार्यक्रम असतात. आणि रात्री जेवून झाल्यावरती म्हणजे 9:15 ते 10:15 या वेळामध्ये कथाकथन, चित्रफित, गप्पा असे हलके फुलके कार्यक्रम असतात. या वर्गाला यशस्वी करण्यासाठी शिक्षार्थ्यांबरोबरच शिक्षक आणि व्यवसाय विभागातले प्रबंधक यांचासुद्धा लक्षणीय सहभाग आहे. या वर्गामध्ये एकूण पूर्णवेळ असे 91 प्रबंधक आणि 22 शिक्षक आहेत आणि हे सर्वजण वर्गाचे शुल्क भरून 21 दिवस सुट्टी घेऊन आपल्या वर्गातील जबाबदारीचे काम पूर्ण करण्याकरता येथे आलेले आहेत. या प्रबंधकांमध्ये खाजगी नोकरीत मोठ्या हुद्द्यावर काम करणारे लोकसुद्धा आहेत तर कोणी स्वतःचा व्यवसाय करणारे आहेत. आपल्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक कामांना बाजूला ठेवून हे सर्वजण या वर्गात शिक्षार्थ्यांना चांगलं प्रशिक्षण मिळावं तसेच त्यांची चांगली व्यवस्था करण्यात यावी म्हणून इथे आलेले आहेत. भोजन विभागात आपण सर्व भोजन इथे वर्गातच स्वतः शिजवत असतो. फक्त पोळ्या आपण आपल्या स्वयंसेवकांच्या घरातून गोळा करत असतो. रोज सकाळी 8:30 वाजता पोळ्या गोळा केल्या जातात आणि त्या 10 वाजेपर्यंत या वर्गात पोहोचवल्या जातात. आतापर्यंत या 20 दिवसामध्ये ठाणे जिल्ह्यातून आपण एकूण 1533 घरातून 20 दिवसात आपण ठाणे जिल्ह्यात 26,822 पोळ्या गोळा केल्या आहेत आणि त्याकरता जिल्ह्यातील 149 कार्यकर्ते रोज कामाला लागलेले आहेत. या 20 दिवसांचा सहजीवनाचा जो हे शिक्षार्थी बराच काही
या 20 दिवसांच्या सहजीवनातून हे शिक्षार्थी बरंच काही बघून शिकत असतात आणि अनुभवत असतात. यात ते स्वतः स्वावलंबन, व्यवहार ज्ञान या गोष्टी अनुभवाने शिकत असतात. या 20 दिवसात या शिक्षार्थींमध्ये विशेष परिवर्तन झालेले आम्हाला दिसतं आहे, तसेच आपल्यालाही ते बघायला मिळेल. म्हणून शेवटी असं वाटतं की या सहजीवनातील मजा शब्दात न सांगता ती वर्गात राहून अनुभवातूनच समजू शकतो. धन्यवाद. मी प्रमुख अतिथींना विनंती करतो की त्यांनी आपल्यासमोर त्यांचं मनोगत मांडावं. त्यांनी आतापर्यंत काही शारीरिक प्रात्यक्षिकं, बौद्धिक प्रात्यक्षिकं बघितलेत, तर त्यांनी मंतव्य आपल्यासमोर मांडावं. सर्वप्रथम मैं भारत माता के श्री चरणों में अपना प्रणाम निवेदन करता हूँ. आदरणीय श्री गोखले जी, श्री भोवे जी, श्री अरविंद जोशी जी और इस समारोह और इस प्रदर्शन की बेला में उपस्थित सभी स्नेहीजन, इस गरिमा में समारोह के व्यवस्थापक और भागीदार सेवक जो एक नायक बनने की प्रक्रिया में जुटे हुए हैं, आप सबके लिए मैं अपना कृतज्ञ होने का भाव समर्पित करता हूँ. ये खास तौर से इसलिए भी ज़रूरी है, मेरे मन के अंदर जो भाव कृतज्ञता का आ रहा है कि आप सभी ने नमस्ते सदा वत्सले मातृभूमि की भावना के अंगीकार करते हुए अपना सर्वस्व इसके लिए लगा देने की जो कटिबद्धता ली है, इसके लिए इस समारोह में उपस्थित होकर मैं अपने आप को धन्य भी मान रहा हूँ. एक जो आप प्रदर्शन अभी आप लोगों ने किया, ये उत्कृष्ट भारत की एक छवि, एक ट्रेलर बोलूं तो वो है. जब भी परिकल्पना एक उत्कृष्ट भारत की करी गई तो उसमें सुरक्षा, स्वतंत्रता और साथ में एक ऐसे समाज की परिकल्पना करी गई जिसके लिए उचित शब्द भारत माता ही कहलाया. वैसे तो मैं कई प्रायोजनों में उपस्थित होता रहता हूँ अपने प्रोफेशन से जुड़े हुए और दूसरे भी कई तरीके के गायत्री परिवार के, लेकिन आज इस समारोह में उपस्थित हो ये प्रक्रिया मैं अपने आपके ऊपर एक आशीर्वाद के रूप में भी देख रहा हूँ, क्योंकि इससे मुझे जो प्रेरणा यहाँ पे बैठ के आपके प्रदर्शन के साथ जुड़ के जो महसूस हो रही है वो एक अतुलनीय है. स्वस्थ समाज, परिष्कृत समाज जिसकी परिकल्पना संघ के प्रणेताओं ने की, उसकी परिलक्षित अब धीमे धीमे एक ऐसे परिष्कृत समाज के रूप में होने लग गई है, दिखने लग गया है लोगों को. इसकी शक्ति, इसकी प्रेरणा का आभास आज संपूर्ण जगत के होने लगा है. इस सब प्रयोजन के लिए मैं पुनः एक बार आप सब लोगों को धन्यवाद देता हूँ. ये स्वास्थ्य और जागृति जो इस शिविर में आप सब लोगों ने एक ऐसी धारा के साथ में जुड़कर जो एक अपना मंतव्य लिया, उसके बारे में ये कहना चाहता हूँ कि एक दो पंक्तियाँ मुझे याद आती हैं बहुत पहले की, कि अगर आदर्शों पे आँच आए तो टकराना जरूरी है, और संस्कृति अगर जिंदा है तो उसको जिंदा नजर आना भी जरूरी है. संस्कृति जिंदा है, करवटें ले रही है, हिलोरे ले रही है. आपके इस प्रदर्शन से इसका भान
समस्त जगत को हो रहा है, ऐसा मेरा मानना है। इस सब के लिए इस जिस यज्ञ में आप सब जुड़े हैं, ये बड़ा पावस यज्ञ है। ये ऐसा यज्ञ है जो व्यक्ति से समाज, समाज से राष्ट्र और इन व्यक्ति, समाज और राष्ट्र को जोड़े रखने वाली जो एक चिरातन धारा है, जिसको हम कहते हैं संस्कृति। ये संस्कृति जो चिरातन काल से सतत बहती चली आ रही है, निरंतर परिष्कृत होती रहती है, इसी का नाम हिंदुत्व है। आज मैं पुनः एक बार ये कहना चाहता हूँ कि आप जो शिक्षार्थी हैं, जिसको हम कह रहे हैं, मैं आपको देख रहा हूँ कि आप एक नायक के रूप में शेप ले रहे हैं। ऐसे नायक जो गली गली, मोहल्ले मोहल्लों में जाकर इस संस्कृति के परिष्कृत होने के मार्ग को प्रशस्त करेंगे पूरे जीवन भर। इस मनोरथ को भारत माता पूरी करे, ईश्वर परमपिता पूरी करे, ऐसा मेरा कामना। आप सब लोगों को इस उपलक्ष्य में मैं आपको पुनः एक बार धन्यवाद देते हुए, पुनः अपने आप को गौरवान्वित महसूस करते हुए अपने भाषण का अंत करता हूँ। थैंक यू। आमच्या या 20 दिवसाच्या वर्गामध्ये अनेक संस्था आणि व्यक्तींनी आम्हाला सहकार्य केलं आहे। त्या सगळ्यांचे आभार प्रदर्शन करण्याकरता मी उभा आहे। सुरुवातीला सरस्वती शाळा ट्रस्टी आणि संचालक मंडळ त्यांनी 21 दिवस आम्हाला शाळा वापरण्याकरता दिली, त्याकरता मी त्यांचा आभारी आहे। त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिका त्यांनी आम्हाला पालिकेचं मैदान आणि इतर गोष्टी, बऱ्याच काही इतर गोष्टी आम्हाला उपलब्ध करून दिल्या, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। महाराष्ट्र विद्युत मंडळ त्यांनी वीज वापरण्याकरता आणि पुरवण्याकरता जे काय सहकार्य केलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। वडावली नगर पोलीस ठाणे अनेक प्रकारच्या परवानग्या आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। तसेच न्यू होरिझॉन स्कूल यांचं ट्रस्टी आणि संचालक मंडळ यांचे मी आभार मानतो, त्यांनी हे मैदान आम्हाला समारोपाच्या कार्यक्रमाकरता उपलब्ध करून दिलं आहे। कृष्णा मंडप डेकोरेटर इथे जे डेकोरेशन आहे त्याची उपलब्धी त्यांच्यामुळे झाली आहे। त्याचप्रमाणे कृष्णा जल पाणी व्यवस्था त्यांनी आम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच पूर्ण सांडपाण्याची व्यवस्था त्यांनी करून दिली, त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत। रमण ट्रॅव्हल्स यांनी यातायातची व्यवस्था बघितली। भारत विकास परिषद या संस्थेने आम्हाला ॲम्ब्युलन्स पूर्ण 20 दिवस उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत। पितांबरी समूह यांनी वाहन व वस्तू उपलब्ध करून दिल्या, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। सर्व डॉक्टर वृंद आणि केमिस्ट्री दुकानं यांनी आम्हाला वैद्यकीय सेवा आणि औषधे उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। त्याचप्रमाणे अनेक ज्ञात आणि अज्ञात व्यक्ती आणि संस्था यांनी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे सहाय्य केलं आहे, त्या सगळ्यांना मी इथून मंचावरून आभार प्रदर्शन करतो, त्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि इथलं आभार प्रदर्शन संपवतो। पुढे वैयक्तिक गीत होईल, अमृतवचन होईल आणि पुढचा कार्यक्रम सुरू होईल। परमपूज्य श्री गुरुजी म्हणतात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू समाजाचे राष्ट्रीय स्वरूप ओळखून प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात ज्वलंत भारतभक्ती जागविण्याचे, राष्ट्रसेवेसाठी सर्वस्वार्पण युक्तशील चारित्र्य संपन्न जीवन स्वीकारण्याचे, तसेच त्या दृष्टीने एकरस एकात्म समाज जीवन हा सेतू हिमालय पुन्हा प्रतिष्ठापित करण्याचा निश्चयपूर्वक प्रयत्न करीत असतो। परमपूज्य श्री गुरुजीवर्यः उवाच, हिन्दुसमाजस्य आसेतु हिमाचलं राष्ट्रीयजीवनम् अभिज्ञाय तस्य पुनरावृत्तेः इति, तथा च राष्ट्रार्थं सर्वस्वार्पणं कर्तुं सज्जं शीलचारित्र्यसम्पन्नं राष्ट्रीयजीवनम् आत्मसात् करणीयम् इति, एतदर्थम् एकरसम् एकात्मजीवनम् आसेतु हिमाचलं प्रतिष्ठापनीयम् इति च निश्चित्य राष्ट्रीयस्वयंसेवकसङ्घः प्रयासरतः अस्ति। आम्ही पुत्र अमृताचे
आम्ही पुत्र या धरेचे उजळून आज दाऊ भवितव्य मातृभूचे पृथ्वी सजिंकणारे आले अनेक येथे नाही निशाण त्यांचे उरले जगात कोठे गेली सहस्त्र वर्षे लढलो न थांबताही गजनी सिकंदराची उरली न मृत्तिकाही आम्ही कालपुत्र आम्हा येईल मरण कैसे उजळून आज दाऊ भवितव्य मातृभूचे जरी कालकूट प्यालो तरी नाही मृत्यू आम्हा अग्नीत पद्मिनीचा जळतो कधी न आत्मा दाहीर कन्यकांचे जरी देह आज नुरले आत्मे तरी तयांचे अतिदिव्य रूप झाले ते प्राण आमुचे अन आम्ही प्राण या जगाचे उजळून आज दाऊ भवितव्य मातृभूचे हे राष्ट्र संकटांशी लढले अनेक वेळा कोणी न जिंकले हे भासे अजेय काळा आदर्श जीवनाचा हा वृक्ष मरयाला जरी तोडिले बळाने तरी स्पर्शितो न भाला त्याचेच पुत्र आम्ही जयवंत जे सदाचे उजळून आज दाऊ भवितव्य मातृभूचे ही चिन्मयी भरतभू जगतास ज्ञान देता ही देव जन्मभूमी धर्मास ग्लानी येता ही मूर्त अन्नपूर्णा जगतास पाळताना जी काली रूप घेते दुष्ट
निष्ठास शासताना या माऊली सर्पू गुरुस्थान या जगाचे उजळून आज दाऊ भवितव्य मातृभूचे आम्ही पुत्र मृताचे आम्ही पुत्र या धरेचे उजळून आज दाऊ भवितव्य मातृभूचे आजच्या संघशिक्षा वर्ग प्रथम वर्षाच्या समापन समारोहाचे प्रमुख पाहुणे श्रीमान अपूर्व गुप्ताजी, या वर्गाचे माननीय वर्गाधिकारी श्रीयुत राजेंद्र भोबेजी, ठाणे जिल्ह्याचे माननीय संघचालक अरविंदजी जोशी, कोकण प्रांत आणि कोकण प्रांतातल्या विविध जिल्ह्यांमधून आलेले सगळे पदाधिकारी कार्यकर्ते बंधू, या समारोहासाठी उपस्थित ठाण्यातले संघप्रेमी, राष्ट्रप्रेमी, नागरिक बंधू, माता भगिनी आणि आत्मीय शिक्षार्थी बंधूंनो, मे महिन्यातल्या एक 2-3 घटना सांगून माझा विषयाला प्रारंभ करतो. या महिन्यामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी डेन्मार्कचा दौरा केला. युरोपमध्ये 3 देशांमध्ये गेले होते, डेन्मार्कमध्येही गेले होते. त्या दौऱ्यानंतर तिथल्या वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली होती. शीर्षक त्याचं होतं, सर्व वर्तमानपत्रामध्ये डॅनिश भाषेमध्ये होतं, पण त्याचा अर्थ असा होता, प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये मुख्य पानावरती, की सर्वांनाच आता भारतासोबत मैत्री करायची आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर तिथल्या डेन्मार्कच्या पंतप्रधानांची त्यांची भेट झाली, चर्चा झाली अनेक विषयांवरती, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तिथल्या वर्तमानपत्रामध्ये सर्वांना आता, अनेक देशांना भारताशी आता मैत्री करायची आहे अशा पद्धतीचं तिथलं वाक्य होतं. आणि आता एक 2-3 दिवसांपूर्वीच सोशल मीडियावरती एक चित्र व्हायरल होतं आहे. शिक्षार्थी बंधू सोडून बाकीच्यांनी नक्की बघितलं असेल, कारण शिक्षार्थी बंधूंकडे मोबाईल नाही आहे. आता गेल्यावर बघा नंतर. समस्त देशात अनेक देशांच्या प्रमुखांसोबत किंवा प्रमुखांचं नेतृत्व पंतप्रधान मोदी करतायत असं एक ते चित्र आहे. एका अर्थाने भारताची पुढची 25 वर्षानंतरची किंवा आत्ता आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय, 25 वर्षानंतरचं चित्र कसं असणार आहे भारताचं, त्याची सुरुवात या फोटोपासून झाली असं म्हणायला हरकत नाही. आणखीन एक घटना आहे. आपल्याला सगळ्यांना इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF माहिती आहे. आर्थिक स्थिरता, जागतिक आर्थिक स्थिरता याच्यासाठी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड काम करतं. त्याच्या ज्या प्रमुख आहेत क्रिस्टिलिना जॉर्जिएवा, त्यांनी भारताकडे भीक मागितली आहे. कशासाठी? तर भारताने आत्ता गहू निर्यातीवरती बंदी आणली आहे. स्थानीय सगळी व्यवस्था ठीक राहावी याच्यासाठी तात्पुरती बंदी निश्चितच असेल ती, पण त्याच्यामध्ये न जाता जे IMF आर्थिक स्थिरतेच्या साठी सर्वांना आर्थिक मदत करतं,
ते भारताकडे त्यांनी गहू निर्यात बंदीचा पुनर्विचार करावा म्हणून भीक मागते. त्यांनी शब्दशः आय बेग टू इंडिया अशाच पद्धतीचा शब्दप्रयोग केलेला आहे. एका अर्थाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारताचं एक अत्यंत आश्वासक असं चित्र विश्वासमोर आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि मी म्हटलं तसं की आत्ता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षामध्ये विश्वगुरु भारत या दिशेने खंबीरपणे पुढे पडणारी पावलं या सगळ्या घटनांमधनं आपल्याला समोर पाहायला मिळत आहेत. अशी ही सर्व दृश्य आहेत किंवा घटना आहेत. आत्ता हा स्वातंत्र्याचा जो अमृत महोत्सव आहे हा जसा भारताच्या उज्ज्वल भवितव्याचं चिंतन त्याच्यासाठी काही संकल्प करण्याचा आहे, त्याच्याबरोबर त्याचा जो आधार आहे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी संघर्ष केला अशा अनेक अपरिचित व्यक्तित्व, अपरिचित घटना, अपरिचित प्रसंग, अपरिचित स्थान यांचं स्मरण करण्याचा सुद्धा हा सगळा कालावधी आहे. आपण सगळेजण अशा विविध प्रकारच्या आयोजनांमध्ये निश्चित सहभागी झालो असू किंवा यापुढच्या काळामध्येही होऊ. अनसंग हिरोज अशा पद्धतीची चर्चा, अशा पद्धतीचा शब्दप्रयोग आपण आत्ता अनेक ठिकाणी ऐकला असेल. भारताचं स्वातंत्र्य हे केवळ राजनैतिक सत्ता परिवर्तन नव्हतं. ब्रिटिशांची सत्ता घालवायची आणि आपली सत्ता मिळवायची एवढंच त्याचं मर्यादित लक्ष नव्हतं, तर आमच्या स्वत्वावरती जो हल्ला झालेला आहे, त्याच्यावरती जे आक्रमण झालेलं आहे ते परतून लावून आमच्या स्वत्वाच्या आधारावरती इथल्या व्यवस्था, इथलं तंत्र विकसित करण्याचं ते एक सर्वंकष लढाई होती, सर्वंकष संघर्ष होता. याचं स्मरण या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये आपण करत आहोत. आणि असं करण्यासाठी आजचा एक विलक्षण योगायोग असा आहे की या निर्विवादपणे अशा सर्वंकष संघर्षाचं नेतृत्व ज्यांच्याकडे देता येईल अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज जयंती आहे. सर्वंकष मी अशासाठी म्हणलो की राजनैतिक लढाई नव्हती, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी राजनीती सुद्धा केली. ती स्वत्वाची लढाई होती, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आपली अमीट अशी छाप सोडलेली आहे. ते लेखक होते, नाटककार होते, साहित्यकार होते, इतिहासकार होते, गझल गायक सुद्धा होते, भाषा प्रभू होते. त्यांनी अनेक मराठी भाषांमध्ये, मराठी भाषेसाठी शब्द आपल्याला माहिती आहे, शब्दकोश निर्माण केला. तर भारतीय स्वातंत्र्य सुद्धा किंवा भारतीय स्वातंत्र्य संग्राम सुद्धा, भारतीय स्वातंत्र्य संघर्ष सुद्धा हा केवळ राजनैतिक सत्तासाठी नाही, राजनैतिक सत्ता परिवर्तनासाठी नाही, तर आपल्या स्वत्वाच्या पुनर्स्थापनेसाठी होता. हे या दीर्घकालीन निरंतर संघर्षाचं वैशिष्ट्य आहे, जे आपण आत्ता या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात विविध आयोजनांद्वारे समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि या सगळ्याचं एक सुंदर सूत्र आपल्या परमपूजनीय सरसंघचालकांनी त्यांच्या विजयादशमी, गेल्या वर्षीच्या विजयादशमीच्या भाषणामध्ये सर्व समाजासमोर ठेवलं. ते सूत्र असं आहे, स्वाधीनता से स्वतंत्रता की ओर. 15 ऑगस्ट 1947 आपण स्वाधीन झालो, पराधीन होतो, सत्ता आपल्या हातामध्ये आली. अनेक गोष्टींमध्ये आपण हळूहळू स्वतंत्र सुद्धा होतो आहोत, स्वतंत्र होत आहोत. या अर्थाने स्वाधीनता से स्वतंत्रता की ओर. तंत्र म्हणजे तंत्रज्ञान नाही, तंत्र म्हणजे टेक्नॉलॉजी नाही, तंत्र म्हणजे व्यवस्था, तंत्र म्हणजे सिस्टीम्स. स्वाधीनता प्राप्त झाल्यानंतर, स्वराज्य मिळाल्यानंतर इथल्या चिंतनाच्या आधारावरती इथलं तंत्र, इथल्या व्यवस्था निर्माण करणं म्हणजे स्वतंत्रता.
त्या दिशेने आपल्याला झपाट्याने मार्गक्रमणा करायची आहे, असं सूत्र पूजनीय सरसंघचालकांनी आपल्यासमोर ठेवलं. स्वाधीनता से स्वतंत्रता की ओर. थोडंसं याच सूत्राचा विचार करून संघ कार्याच्या वर्तमान स्वरूपाचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आत्ताच्या प्रसंगी करूया. संघकार्याचं वर्णन करताना नेहमीच सगळ्यांनीच असं म्हणलेलं आहे की संघाचं कार्य मनुष्य घडवण्याचं काम आहे आणि संघामध्ये त्याला व्यक्तिनिर्माण असं म्हणतात. त्यामुळे मग आता संघकार्याचं आताचं सूत्र काय, तर व्यक्तिनिर्माण से समाज परिवर्तन की ओर, स्वाधीनता से स्वतंत्रता की ओर, हे अमृत महोत्सवाचं जसं सूत्र सरसंघचालकांनी सांगितलं तसं संघकार्याचं वर्तमान सूत्र व्यक्तिनिर्माण से समाज परिवर्तन की ओर असं सांगता येऊ शकतं. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, दोन टप्प्यांमध्ये विचार करू. व्यक्तिनिर्माणामध्ये मनुष्य घडवण्याचं जे काम आहे ते संघाचं नियमितपणे सातत्याने चालणारं, गेल्या 97 वर्षापासून चालत आलेलं अनिवार्य अशा पद्धतीचं काम आहे, ज्याच्यामध्ये अशा प्रकारच्या प्रशिक्षण व्यवस्थांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि त्याचं खूप चांगलं वर्णन एका वाक्यामध्ये आजच्या आपल्या प्रमुख अतिथींनी केलं. मी त्यांना त्याचं धन्यवादसुद्धा दिले. त्यांचं बोलणं झाल्यानंतर त्यांनी या सगळ्या शिक्षार्थ्यांचं वर्णन करताना असं म्हणलं, सेवक जो नायक बनने की प्रक्रिया में जुटे हुए हैं. संघाला केडर बेस्ड ऑर्गनायझेशन म्हणतात, तर त्याच्यामध्ये प्रशिक्षणाची ही जी व्यवस्था आहे त्याचं एक खूप मोठं महत्त्व आहे. आणि मला असं वाटतं की कोणत्याही सामाजिक संघटनेमध्ये इतक्या सुसूत्र रूपाने इतकी मोठी संघ कार्यकर्त्यांची प्रशिक्षण व्यवस्था अस्तित्वात असेल असं मला तरी वाटत नाही. कारण आता संघाने कोणतीही गोष्ट करायची ठरवली किंवा केली की तो एक जागतिक विक्रमच होतो. म्हणजे ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या काळामध्ये मैदानात उतरला की एक कुठला तरी विक्रम व्हायचा. म्हणजे त्यांनी खेळायला पाहिजे अशी आवश्यकता नाही, तो मैदानात उतरला कीच विक्रम असायचा कुठला ना कुठला तरी. तसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आज कोणतीही गोष्ट एखादी ठरवली केली की तो एक विक्रम होतो. गेल्या वर्षी रामजन्मभूमी निधी संकलन अभियान झालं आणि जवळजवळ 4.5 ते 5 लाख गावांपर्यंत संघाचा संपर्क झाला. संघाने आपलाच विक्रम मोडला. त्याच्यापूर्वीच्या अभियानामध्ये 4 लाख गावांपर्यंत संपर्क झाला होता. असं ही प्रशिक्षण व्यवस्था जी आहे तो सुद्धा एक जागतिक विक्रमच असेल. कारण एक ठराविक 3-4 महिन्यांच्या कालावधीमध्ये संघाचं सर्व तंत्र या प्रशिक्षण व्यवस्थांच्या यशस्वीतेसाठी, त्याच्या संपन्नतेसाठी झटत असतं. आणि शीर्ष नेतृत्वापासून ते सर्व कार्यकर्ते याच उपक्रमामध्ये सहभागी असतात. पूजनीय सरसंघचालकांपासून ते सर्व कार्यकर्त्यांपर्यंत, दुसरं काही नाही. असे जवळजवळ देशभरामध्ये 75 पेक्षा अधिक वर्ग आत्ता सुरू आहेत किंवा आता पुढच्या 1-2 महिन्याच्या काळामध्ये संपन्न होतील. आणि मगाशी आपल्या कार्यवाहांनी सांगितल्याप्रमाणे 2 प्रकारचे आयुगट, एक तर 15 ते 40 किंवा 40 ते 65 या वयोगटातले सुमारे, माझा अंदाज असा आहे, याचं नेमकं वृत्त या नंतरच्या समीक्षा बैठकीमध्ये आकडेवारीसह प्राप्त होतं, पण अंदाज साधारणपणे प्राथमिक वर्गापासून तृतीय वर्षापर्यंत असा जो संघाचा एक पाठ्यक्रम आहे त्याच्यामध्ये 50,000 पेक्षा अधिक कार्यकर्ते या वयोगटातले संघाचं त्या वर्षातलं प्रशिक्षण घेऊन आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये संघ कार्य करण्यासाठी कटिबद्ध होत असतात. म्हणून मी म्हटलं की इतकी मोठी कार्यकर्ता प्रशिक्षणाची व्यवस्था असणारी दुसरी कुठली रचना असेल असं मला तरी वाटत नाही. त्या अर्थाने हा जागतिक विक्रम आहे. पण हे विक्रम करण्यासाठी संघ करतोय का? इतकी कठीण साधना वगैरे सगळं सांगितलं ते केवळ विक्रम करण्यासाठी आहे का? आणि साधना खरोखरच कठीणच आहे. मोबाईलशिवाय आपण कल्पनाही करत नाही, पण मोबाईलशिवाय राहणं
एक वेळ ते ठीक आहे, पण व्यावसायिकता जिथे आज वाढते आहे, व्यावसायिक जीवनामध्ये पावलोपावली जिथे स्पर्धा वाढते आहे, अशा वेळेस त्याच्यातनं 20 दिवस पूर्णपणे बाजूला होऊन देशकार्यासाठी, समाजकार्यासाठी, स्वतःला तयार करण्यासाठी इथे येणं हे खरोखर कठीण आहे. पण अशी व्यवस्था अव्याहतपणे हे 2 वर्षाचा कोरोनाचा अपवाद सोडला तर संघनी चालू ठेवलेली आहे. आणि आत्ताची स्थिती अशी मी म्हटल्याप्रमाणे 50,000 पेक्षा अधिक कार्यकर्ते या वयोगटातले प्रशिक्षण घेऊन आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करायला सिद्ध होतात. सामूहिक जीवन, अनुशासन, समयपालन इत्यादी इत्यादी या वर्गाची विशेषता आहेच. त्यामुळे अनेक जण या वर्गाला व्यक्तिमत्व विकास शिबिर असं समजू शकतात. एका अर्थाने ते बरोबरही आहे, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संघ शिक्षा वर्ग ही व्यक्तिमत्व विकास शिबिराची स्कीम नाही. व्यक्तिमत्व विकास शिबिर किंवा व्यक्तिमत्व विकास हा संघ शिक्षा वर्गाचं बाय प्रॉडक्ट आहे. अशा प्रकारचं सामूहिक जीवन जगल्यानंतर स्वाभाविकच एक सामूहिक अनुशासन व्यक्तीमध्ये निर्माण होतं आणि व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू समोर येतात. हे निश्चितच होईल, पण मला असं वाटतं त्याहीपेक्षा मोठं लक्ष या प्रशिक्षण व्यवस्थेचं आहे. आणि अमृतवचनामध्ये म्हटल्याप्रमाणे व्यक्तिच्या हृदयात राष्ट्रभक्तीची स्वयंस्फूर्त भावना जागृत करणारं हे प्रेरणा केंद्र आहे. ती इंजेक्टेड, मुद्दामहून रुजवलेली अशी नाही आहे, तर प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये जी राष्ट्रभक्ती असते त्याला एक निश्चित सामूहिक अशा पद्धतीची दिशा देण्याचं कार्य या संघ शिक्षा वर्गाच्या प्रशिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून संघ गेली अनेक वर्ष करत आलेला आहे. याला व्यक्तिनिर्माण या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा टप्पा संघाने आत्तापर्यंत मानला. पण इथपर्यंतच संघाचं फक्त काम नाही, असं व्यक्ती निर्माण करून करायचं काय हे संघाने आता सिद्ध केलेलं आहे गेल्या 97 वर्षाच्या आपल्या वाटचालीमध्ये. 97 वर्षाच्या वाटचालीमध्ये संघ म्हणजे प्रामाणिकता, संघ म्हणजे निस्वार्थता, संघ म्हणजे सेवा, संघ म्हणजे देशभक्ती हे संघाने सिद्ध केलं, संघाने दाखवलं. स्वयंसेवकांच्या, कार्यकर्त्यांच्या, प्रचारकांच्या आचरणामधनं दाखवलं, व्यवहारामधनं दाखवलं. आणखीन एक उक्ती संघाच्या बाबतीत प्रचलित आहे, कठीण समय येता संघ कामास येतो. गेल्या 2 वर्षाचा कोरोनाचा कठीण कालखंड सर्वांनीच अनुभवला. याच्यामध्ये संघानेच वेगळं काही केलं असं नाही. समाज जीवनामध्ये सक्रिय असणाऱ्या विभिन्न संघटनांनी आपापल्या परीने समाजासाठी भरपूर काय काय केलं. संघही त्याच्यामध्ये निश्चित मागे नव्हता. जे आवश्यक आयसोलेशन सेंटर्स, कोविड हेल्थ केअर सेंटर्स, हेल्पलाईन्स, अशा भोजन व्यवस्था हे तर सर्व केलं. पण कोविडमध्ये स्वतः ऑक्सिजन सिलेंडर स्वतःला आवश्यक असताना सुद्धा आपल्या शेजारी जो तिथे दुसरा पेशंट आहे त्याला त्याची जास्ती गरज आहे म्हणून आपला ऑक्सिजन सिलेंडर दुसऱ्याला देणारी स्वयंसेवकसुद्धा या कोविड काळामध्ये अनेक ठिकाणी सापडले. कठीण समय येता संघ कामास येतो. आणि आता या उक्तीचा देशाला तर परिचय झाला. आत्ता 2 महिन्यापूर्वीच्या घटनेनंतर याचा विश्वाने सुद्धा अनुभव घेतला. रशिया युक्रेन जो संघर्ष झाला त्याच्यामध्ये अनेक नागरिकांना, अनेक म्हणजे भारताच्या नाही, विश्वबंधुत्व वसुधैव कुटुंबकम जे सांगतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव संघाच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी विश्वाला दिला. अनेकांना युक्रेनमधनं सुखरूप बाहेर काढण्याचं सर्व प्रकारचं कार्य या रशिया युक्रेन संघर्षामध्ये संघाच्या तिथल्या स्वयंसेवकांनी, म्हणजे हिंदू स्वयंसेवक संघ HSS नावाने जे काम चालतं त्याच्या माध्यमातून, सेवा इंटरनॅशनल HSS ज्याच्या माध्यमातून केलं गेलं. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे
की जवळजवळ 25पेक्षा अधिक देशातल्या लोकांना प्रत्यक्ष सीमेपर्यंत पोहोचवणं, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणं किंवा आवश्यक ते समुपदेशन करणं, अशा पद्धतीचं काम स्वयंसेवकांनी तिथल्या पूर्ण केलं. आणि याच्यामधले अतिशय अभिमानाची अशी गोष्ट, याच्यामध्ये 30% महिला कार्यकर्त्या होत्या. सेवा इंटरनॅशनल किंवा हिंदू स्वयंसेवक संघाचं जे काम चालतं त्याच्यामध्ये पुरुष स्त्रिया असं सर्वजण सहभागी असतात. तर व्हॉलेंटियर्स म्हणून ज्यांनी रेजिस्टर केलं या सगळ्या उपक्रमामध्ये, त्याच्यामध्ये 30% महिला होत्या. आणि साधारणपणे आपण जे कार्यक्रम करतो, असे जे उपक्रम करतो, त्याला व्हॉलेंटियर्स बोलवतो, व्यवस्थेतले कार्यकर्ते बोलवतो. आता हा वर्ग चालू आहे, तर इथले व्यवस्थेतले कार्यकर्ते कुठले आहेत, तर ठाण्यातले आहेत, ठाण्याच्या आजूबाजूच्या परिसरातले आहेत. या रशिया युक्रेन संघर्षामध्ये जे व्यवस्थेतले कार्यकर्ते म्हणून ज्यांनी नोंद केली, ते जवळजवळ 10पेक्षा अधिक देशातनं आले होते. म्हणजे मी कुठे जातो, जरा त्या दुसऱ्या देशात जाऊन व्यवस्थेसाठी जातोय असं तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. आपलं घर दार कुटुंब नोकरी सगळं बाजूला ठेवून, याच्यामध्ये महिलासुद्धा, याच्यामध्ये काही जणांनी जी हेल्पलाईन्स चालल्या त्याच्यावरती काम केलं. आणि जवळजवळ 150पेक्षा अधिक कार्यकर्ते हे प्रत्यक्ष जमिनीवर काम करत होते, प्रत्यक्ष युद्धभूमीवरती सक्रिय होते. आणि या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नातनं जवळजवळ 35,000पेक्षा अधिक नागरिकांना 25 देशातल्या सुखरूप बाहेर काढणं किंवा आवश्यक ती मदत करण्याचं काम संघाने या रशिया युक्रेन संघर्षाच्या काळामध्ये केलं. त्यामुळे कठीण समय येता संघ कामास येतो, ही उक्ती आता तशा अर्थाने जशी देशाला परिचित होतीच की कुठेही नैसर्गिक आपत्ती काही झालं तरी संघाचे स्वयंसेवक पुढे दिसतील, या प्रसंगातून विश्वाने सुद्धा याचा अनुभव घेतला आहे असं म्हणता येईल. पण मी म्हटलं तसं की सूत्र आपलं थोडं ह्याच्या पुढचं आहे. व्यक्ती निर्माण से समाज परिवर्तन की ओर. कठीण समय येता संघ कामास येतो, हे आता संघाने जसं सिद्ध केलं आहे, आता याच्या पुढच्या काळामध्ये कठीण समय येऊ नये म्हणून संघ काम करतो, या दिशेने संघाची वाटचाल आहे. संघाला 100 वर्ष होत आहेत. देशासमोर समाजासमोर अनेक प्रकारच्या समस्या, अनेक प्रकारची आव्हानं आपल्या समोर आहेत. तर त्यातला समजा प्रत्युत्तर द्यायचं असेल आणि पुन्हा अशी नवीन आव्हानं आपल्यासमोर येऊ नये असं असेल, तर कठीण समय येऊ नये म्हणून व्यक्ती निर्माणाची ही शक्ती जी आहे ती वेगळ्या वेगळ्या छोट्या छोट्या उपक्रमांद्वारे, छोट्या छोट्या प्रयोगातनं, छोट्या छोट्या उपक्रमांमधनं अशा अनेक समस्यांना उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतायत. त्यालाच व्यक्ती निर्माण से समाज परिवर्तन की ओर असं आपण म्हणू शकतो. एक टप्पा असा होता की जेव्हा संघामध्ये फक्त संघाची शाखा करायची आणि घरी जायचं किंवा संपर्क करायचा इतक्यापर्यंत मर्यादित होतं. त्याच्यानंतर मग विविध क्षेत्रांचा विस्तार झाला, समाज जीवनाच्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये संघाचं काम वाढलं. आता या विविध क्षेत्रांमध्ये सुद्धा जी स्वयंसेवक मंडळी आहेत, हा जो एक मोठा व्यापक पसारा आहे, अशा सर्व ठिकाणी समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये तिथल्या तिथल्या स्वयंसेवकांनी किंवा तिथल्या तिथल्या स्वयंसेवकांच्या किंवा अशा शक्तीच्या आधारावरती सर्व समाजाला सोबत घेत त्यांच्या सहकार्याने समाज परिवर्तनाचे छोटे छोटे मॉडेल्स, छोटे छोटे उपक्रम, छोटे छोटे प्रयोग करावेत. ही दिशा आपण आता या पुढच्या काळामध्ये संघाला 100 वर्ष जेव्हा पूर्ण होत आहेत तेव्हा या दिशेने संघाची वाटचाल सुरू आहे. या दृष्टीने केवळ काही उदाहरणं आपल्यासमोर ठेवून आत्ताचं माझं बोलणं मी पूर्ण करेन. याच्यामध्ये अशा एक काम जे सुरू झालेलं आहे गेल्या काही वर्षामध्ये, ते भारतीय कुटुंब व्यवस्थेचं महत्त्व संरक्षण करणं वगैरे ठीक आहे, म्हणजे हे खूप मोठं झालं, पण भारतीय कुटुंब व्यवस्थेचं महत्त्व समाजाला किंवा आजच्या पुढच्या युवा पिढीला समजवण्यासाठी किंवा पटवून देण्यासाठी कुटुंब प्रबोधन नावाचं काम सुरू झालेलं आहे. आणि
त्याचे काही खूप मोठे उपक्रम कार्यक्रम प्रशिक्षण असं नाही आहे, पण कुटुंब व्यवस्था टिकवायची असेल तर कुटुंबामधला संवाद पुनर्स्थापित झाला पाहिजे. या मूळ विचारांनी काही छोटे छोटे प्रयोग प्रत्येक कुटुंबाने आपापल्या कुटुंबामध्ये करावेत असं आवाहन स्वयंसेवक आपल्या कुटुंबांमध्ये करतच आहेत, त्याच्याबरोबर समाजाला सुद्धा करत आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण नेहमी एक वाक्य ऐकत आलो आहे किंवा आपण सगळेजण त्याचं आपल्या मनातली इच्छासुद्धा असते. पालक आजकाल आपल्या मुलांविषयी म्हणतात असं की आम्हाला जे मिळू शकलं नाही आमच्या लहानपणी ते आम्ही आमच्या मुलांना देण्याचा प्रयत्न करत आहोत. अतिशय योग्य भूमिका अशा पद्धतीने ते बोलत असतात, अतिशय योग्यच आहे. पण त्याच वेळेस दुसरी बाजू त्याची महत्त्वाची आहे. आम्हाला जे मिळालं नाही ते आम्ही आमच्या पाल्यांना देणं जितकं महत्त्वाचं आहे, तसंच आम्हाला जे मिळालं आमच्या पालकांकडनं ते सुद्धा पुढच्या पिढीपर्यंत देणं महत्त्वाचं आहे. कुटुंब प्रबोधनाची व्यवस्था जी आहे ती या गोष्टीला आग्रह देण्याचा प्रयत्न करते अशा छोट्या छोट्या माध्यमातून. त्यामुळे मग कुटुंब म्हणून आपले काही व्यवस्था निर्माण कराव्यात. व्यवस्था म्हणजे कृत्रिम नाही, व्यवस्था म्हणजे पुन्हा एकदा नियमाच्या माध्यमातून नाही, पण एक सहजता जी असते कुटुंबातली त्याच्या माध्यमातून संवादाची एक काहीतरी रचना आपल्या कुटुंबामध्ये निर्माण करावी. याच्यासाठी कुटुंब प्रबोधनाचा प्रयोग गेल्या काही वर्षापासून संघाच्या माध्यमातून किंवा संघाच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून देशभर सुरू झालेला लक्षात येतो. अशाच पद्धतीचं जे दुसरं काम आहे, मी थोडंसं आपण कोकण प्रांताच्या वर्गात उपस्थित आहोत सगळे, त्यामुळे कोकण प्रांतामध्ये सुद्धा ही सगळी कामं जशी काही राष्ट्रीय समस्या राष्ट्रीय आवश्यकता हे लक्षात घेऊन सुरू झालेली आहेत, तशा काही स्थानीय आवश्यकता स्थानीय समस्यासुद्धा असतात, ते लक्षात घेऊन सुद्धा सुरू आहेत. म्हणून म्हटलं समाज परिवर्तन हे त्या त्या ठिकाणी आवश्यक आहे. ते एखाद्या छोट्या गावामधनं त्याची सुरुवात होईल. असंच दुसरं एक काम जे सुरू झालं आहे ते ग्रामविकासाचं आहे. हेही तसं पूर्ण देशभर सुरू झालेलं आहे, पण कोकण प्रांतामध्ये सुद्धा ग्रामविकासाचे असे अनेक छोटे छोटे प्रयोग आपण आता सुरू केलेले आहेत. आणि हे सर्वजण स्वयंसेवक करतात, त्या त्या ठिकाणी करतात. प्रामाणिकता निस्वार्थता हे सर्व आहेच. अजगोली नावाचं गाव आहे गुहागर तालुक्यामध्ये. तिथले झगडे नावाचे शेतकरी आहेत, त्यांनी आपल्या ठिकाणी एक प्रयोग केला. त्यांच्या लक्षात असं आलं की पाण्याची पातळी कमी होत चालली आहे, जमिनीखालचं पाणी दिवसेंदिवस कमी होतं, ही सार्वत्रिक असणारी समस्या आहे. उत्तर कसं शोधायचं? तर अजगोली गावामध्ये कोकण सगळा परिसर पहाडी आहे, डोंगराळ आहे आणि अनेक ठिकाणी डोंगरातनं नैसर्गिक झरे हे वाहत असतात, काही ठिकाणी तर ते बारमाही सुद्धा असतात. तर यांनी त्या झऱ्यांमधलं पाणी एका ठिकाणी साठवलं आणि ते आपल्या विहिरीमध्ये सोडलं. अनुभव असा आला की त्यांच्यासोबतच जवळजवळ आजूबाजूच्या 10-15 विहिरींचं पाणी वाढलं. वॉटर टेबल ज्याला म्हणतात त्याच्यात थोडीशी वाढ झाली. प्रयोग किती मोठा आहे, त्याची व्याप्ती किती, याच्यापेक्षा सुद्धा कठीण समय येऊ नये म्हणून संघ काम करतो या भावनेतनं असे छोटे छोटे प्रयोग ठिकठिकाणी गावोगावी आवश्यकतेनुसार सुरू झाल्याचं लक्षात येतं. रत्नागिरी जिल्ह्यामध्येच कळवंडे नावाचं दुसरं गाव आहे. आजकाल मार्केटिंग हा शब्दप्रयोग बरेच वेळा येतो आणि शेतीमालाला मार्केट नाही, भाव नाही, अशा पद्धतीचं वर्णन आपण ऐकतो. पण आज कळवंड्याचा भाजीपाला हा चिपळूणमध्ये ब्रँड झालेला आहे. तिथले कळवंड्याचे जे प्रमुख आपल्याशी संपर्कित असलेले स्वयंसेवक कार्यकर्ते आहेत, त्यांच्या प्रयत्नातनं जवळजवळ 40 घरातल्या महिला कळवंडे गावामध्ये भाजीपाला उगवतात आणि चिपळूणच्या बाजारपेठेमध्ये स्वतः आणून तो विकतात. छोटे प्रयोग आहेत मी म्हटलं तसं, पण स्वावलंबन की ओर, स्वतंत्रता की ओर, समाज परिवर्तन की ओर ही जी दिशा आहे, ही दिशा देण्यामध्ये स्वयंसेवक अशा छोट्या प्रयोगातनं पुढे येत आहेत. अशी ही सर्व उदाहरणं आहेत.
मोगरज नावाचं कुलाबा जिल्ह्यातलं जे गाव आहे, तिथे पुरुषोत्तम आगिवले नावाचे जे शेतकरी आहेत त्यांनी 8 एकराचं जंगल राखलं आहे आणि त्याच्यापैकी 2 एकरामध्ये ते नैसर्गिक शेती करतात, सेंद्रिय शेती करतात. आणि त्या 8 एकराच्या जंगलामध्ये त्यांनी विविध चवींचे आंबे, काल इथे शिक्षार्थ्यांना बहुतेक फक्त एकाच आंब्याचा रस मिळाला असेल, भरपूर मिळाला पण एकाच आंब्याचा मिळाला असेल, त्यांनी त्यांच्या गावामध्ये अनेक चवीचे आंबे विकसित केले. छोटे छोटे प्रयोग होत आहेत. हे छोटे छोटे प्रयोग मला असं वाटतं स्वावलंबनाकडे, पर्यावरण रक्षणाकडे, या ज्या सगळ्या वेगळ्या समस्या आहेत याच्याकडे घेऊन जाण्यामध्ये महत्त्वाची उदाहरणं ठरतील असं. मी म्हटलं तसं कोकण प्रांताकडे थोडंसं वळलं पाहिजे. कोकण प्रांत किनारपट्टीला असलेला प्रदेश आहे सगळा. या किनारपट्टीवर जवळजवळ 1000पेक्षा अधिक गावं आहेत आणि या किनारपट्टी आपली किती सुरक्षित आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अनेक घटना पूर्वीच्या आहेत. तर हे लक्षात घेऊन तिथे प्रयत्न असा सुरू आहे की किनारपट्टीवरच्या गावांमध्ये, तिथल्या समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी काही प्रयोग करण्याची आवश्यकता आहे. अनेक अराष्ट्रीय गतिविधींना समजा आळा बसवायचा असेल तर या सगळ्या 1138 गावांमध्ये काही ना काही उपक्रम केला पाहिजे, जो तिथल्या राष्ट्र जागरणामध्ये, तिथल्या समाजाच्या स्वत्वाच्या जागरणामध्ये उपयोगी होईल. आणि म्हणून मग सागरी सीमा मंच नावाचं काम सुरू झालं आणि या 1138 पैकी आत्ता जवळजवळ 300पेक्षा अधिक गावांमध्ये, हे सगळी किनारपट्टीवरची अगदी पालघरपासून गोव्यापर्यंतची गावं वेगळी 300पेक्षा अधिक गावांमध्ये काही ना काही छोटे प्रयोग सुरू झाले. आता संघाचे माध्यमातून किंवा संघाच्या माध्यमातून असे प्रयोग झाले की बरोबर काही त्याची चांगले परिणामही बघायला मिळतात. प्रयोग कसले आहेत तर आरमार दिन साजरा होतो. आरमार दिन म्हणजे काय तर ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आरमारीची पहिली होडी खाडीमध्ये सोडली, समुद्रामध्ये सोडली, तो दिवस ऑक्टोबरमधला आहे, तो साजरा करतात आरमार दिन म्हणून. आता ही स्वाभिमानाची भावना जेव्हा अशा सगळ्या गावांमध्ये निर्माण होईल तेव्हा तिथला जो बांधव आहे गावातला, कोळी समाजाचा आहे, अन्य कुठल्याही समाजाचा असेल, त्याच्यामध्ये ही रक्षणाची भावना, आरमार कशासाठी झालं होतं तर अशा अराष्ट्रीय गतिविधींना थांबवण्यासाठी शिवाजी महाराजांनी आरमार सुरू केलं होतं, तीच भावना समोर ठेवून असे छोटे उपक्रम सुरू केले. त्याच्याबरोबर थोडीशी सांस्कृतिक धार्मिक जोड दिली की आपला माणूस श्रद्धेने, आपला बांधव श्रद्धेने त्याच्याशी जोडला जातो. म्हणून मग मत्स्य जयंती आणि नारळी पौर्णिमेचा उत्सवही सुरू केला. आणि याचा परिणाम असा लक्षात आला की रेवस, आपल्याला अलिबागजवळचं रेवस माहिती आहे, तिथे तिथल्या गावकऱ्यांच्या जागरूकतेमुळे अवैध होणारी पेट्रोल आणि डिझेलची तस्करी थांबवण्यामध्ये प्रशासनाला, स्थानीय प्रशासनाला यश मिळालं. तसंच मंडणगडची जी सावित्री नदी जिथे समुद्राला मिळते, तो जो खाडीचा प्रदेश आहे, तिथे काही संशयास्पद होडींची हालचाल सुरू होती. ते सुद्धा तिथल्या जागरूक नागरिकांनी प्रशासनाला लक्षात आणून दिलं आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई होऊ शकली. अशा छोट्या छोट्या घटनांमधनं परिवर्तनाच्या दिशेने आपण वाटचाल करतो आहोत. ही जशी उदाहरणं मी काही ग्रामीण भागातली सांगितली, तसं कोकण प्रांतामध्ये किंवा एकूण देशाच्या दृष्टीने मुंबईचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. आणि मुंबईमध्ये सुद्धा अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारची अनेक कामं आत्ता सुरू झाली आहेत. त्या मुंबईच्या कामामध्ये, मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे की जशी एकीकडे टोलेजंग इमारती आहेत, दुसरीकडे किमान नागरी सुविधांचा अभाव असलेली वस्तीसुद्धा आहे. अशा वस्त्यांमध्ये शिक्षण, स्वास्थ्य, आरोग्य, सुरक्षा इत्यादी व्यवस्था नाही. तर ही समस्या लक्षात घेऊन इथे आपण काहीतरी केलं पाहिजे आणि असं करणारी अनेक मंडळी आहेत, त्यांना सोबत घेतलं पाहिजे. मी जसं म्हटलं तसं सर्व संघ करतोय असं नाही,
तर गेली अनेक वर्ष अनेक संस्था अनेक पद्धतीने अनेक वेगळ्या मार्गांनी या सगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. अशा सर्व संस्थांना बरोबर घेत त्यांच्या उपक्रमांना संघाची जोड देत अशा वस्त्यांमध्ये शिक्षेचे, स्वावलंबनाचे, आरोग्याचे काही वेगवेगळे उपक्रम, मग तेथे अभ्यासिका असेल, काही आरोग्य केंद्र सुरू करणं असेल, अशा पद्धतीचं कामसुद्धा मुंबईच्या अशा वस्त्यांमध्ये आत्ता या माध्यमातून जवळजवळ 600 वस्त्या चिन्हित झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 100च्या आसपास वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष काहीतरी काम सुरू झालं आहे, ज्याच्यामध्ये या सगळ्या रचनेमध्ये 6 सामाजिक संस्था संघाच्या बरोबर काम करत आहेत. आता याच्यामध्ये एक संस्था तर अशी आहे की जी आहे सामाजिक संस्था, त्यांच्या मेमोरंडममध्ये पण सामाजिक कार्य आहे, करत पण होते, पण ते एका ठिकाणी करत होते. या उपक्रमामध्ये संघाबरोबर जोडल्या गेल्यानंतर त्यांना असं वाटलं की अरे आम्ही आत्तापर्यंत तर आमचं जितकं एक ठिकाण होतं, पार्ल्यातली संस्था आहे, त्याचाच फक्त विचार केला. आता असं अनेक वस्त्यांमध्ये जाऊन या पद्धतीच्या कार्यामध्ये आम्हाला सहभागी व्हायला निश्चितच आवडेल, असं म्हणून त्यांची सामाजिक जागृती किंवा त्यांची सामाजिक जाणीव अधिक प्रगल्भ झाल्याचा अनुभव ते स्वतः घेत आहेत. समाज परिवर्तन करताना त्याचं श्रेय संघाला पाहिजे अशी आवश्यकता नाही, किंबहुना संघाला श्रेय नकोच आहे. पण संघाचा स्वयंसेवक संघाच्या व्यक्तिनिर्माणाच्या प्रक्रियेमधनं जेव्हा समोर असा येतो, संघाच्या बरोबर समाजामध्ये चालणाऱ्या अनेक प्रकारच्या व्यक्तींना, समूहांना, संस्थांना सोबत घेऊन समाज परिवर्तनाच्या कामामध्ये पुढे बरोबर घेतो, तेव्हा परिवर्तनाच्या प्रक्रियेला निश्चितपणे गती मिळते असा अनुभव आहे. मी म्हटलं तसं ही उदाहरणं सगळी छोटी असतील, पण मला असं वाटतं की ही सुरुवात आहे. आणि सुरुवात तर करावी लागते, कुठनं तरी पहिलं पाऊल तर टाकावं लागतं. इतकी वर्ष संघाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तयार झालेला कार्यकर्ता करतो काय, असा प्रश्न जेव्हा अनेकांना पडतो, तेव्हा संघाचा कार्यकर्ता जिथे जिथे जे जे आवश्यक आहे तिथे तिथे छोट्या मोठ्या उदाहरणातनं स्वतः पुढे येऊन असे अनेक प्रयोग करतो, हे आता आपण सांगू शकतो. आणि मला असा विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी तिथे संघाचा स्वयंसेवक पुढे आहे की नाही हे महत्त्वाचं नाही, तो नेतृत्व करतोय की नाही हे महत्त्वाचं नाही, पण समाजाच्या बरोबर संघाचा स्वयंसेवकही खांद्याला खांदा लावून तिथे आहे आणि सर्वांच्या बरोबर समाज परिवर्तनाची प्रक्रिया गती घेते आहे, असं दृश्य देशभरामध्ये ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. संघाचं 100 वर्ष होणार आहेत ही काही म्हणजे संघाने तर पहिल्यापासूनच असं म्हटलं होतं की 100 संघाला काही शताब्दी सुवर्ण असं साजरा करण्यात फार रस नाही आहे. पण संघाला 100 वर्ष जेव्हा होत आहेत तेव्हा भारतीय स्वातंत्र्याला 100 वर्षाच्या दृष्टीचा भारत तयार करण्यासाठी संघाच्या स्वयंसेवकांनी समाजाबरोबर अग्रेसर व्हायला पाहिजे. या दिशेसह संघाची वाटचाल सुरू आहे. त्यालाच संघामध्ये व्यक्तिनिर्माण से समाज परिवर्तन की ओर असं म्हटलं आहे. आपल्या सगळ्या इथे उपस्थित नागरिक बंधू माता भगिनींना माझं विनम्र आवाहन आहे की आपल्या रुची प्रवृत्ती, वेळ, उपलब्धताप्रमाणे अशा कोणत्याही प्रकारच्या कार्यामध्ये आपण स्वतःला जोडून घ्यावं. कारण आता संघाचं कार्य म्हणजे शाखेत एक तास जाणं म्हणजे संघाचं कार्य नाही, तर प्रामाणिकपणे निस्वार्थ बुद्धीने समाजाच्या सेवेसाठी केलेलं कोणतंही काम हे संघ कार्य आहे. अशा कोणत्याही कामामध्ये स्वतःला जोडून घेऊन या सगळ्या समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेचा आपण एक हिस्सा बनावं असं एक विनम्र आवाहन करून माझं बोलणं मी आत्ता पूर्ण करतो. धन्यवाद. आता ध्वजावतरणाचा कार्यक्रम होईल. उपस्थित माता भगिनींना विनंती आहे की त्यांनी आपल्या जागेवर उठून उभे राहावे. सावधान. दंड घेऊन उत्तिष्ठ करायचे. उत्तिष्ठ.
आह्रम स्वस्थ संघ दक्ष ध्वज प्रणाम 1 2 3 संघ वीकिर वाम अनिगिनी वाम वृत आह्रम स्वस्थ धन्यवाद. गणशिक्षकांनी गण घेऊन जायचंय. ततिशा नागरिक